नमस्कार मित्रांनो, मी विश्वंभर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या देखील तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा, नेमके काय काय कागदपत्र अपलोड करायचे, याची संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तरी आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन आपल्याला नोटिफिकेशन त्याचे येत राहतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आपल्याला लॅपटॉपच्या स्क्रीनवरती यायचे. आल्याच्या नंतर गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचे आणि गुगलमध्ये सर्च करायचे आपले सरकार. आपले सरकार सर्च करायचे आणि एंटर करायचे. त्यानंतर आपल्यासमोर जी वेबसाईट येईल यावरती आपल्याला वरच्या वेबसाईटवरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने क्लिक केल्याच्या नंतर ऑफिशियल जी वेबसाईट आहे आपले सरकारची ती आपल्यासमोर ओपन होईल. ऑफिशियल वेबसाईट पब्लिक लॉग इन. तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण सुरुवातीला आल्या असाल तर न्यू युजर यावर क्लिक करून आपल्याला एक छोटंसं रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. जर पहिल्यांदा तुम्ही आला असाल तर यावरती याचं 1 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, जनरेट OTP करायचा आहे, OTP आलेला या ठिकाणी टाकायचा आहे, या ठिकाणी युजर नेम सेट करायचा, तुमचा आधार क्रमांक किंवा ईमेल ID, त्यानंतर सबमिट करायचे. अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन केल्यावर परत होम पेज वरती यायचे. तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो युजर नेम ठेवलेला आहे, आधार क्रमांक किंवा ईमेल ID ती टाकून घ्यायची या ठिकाणी, आणि त्यानंतर आपल्याला जो पासवर्ड सेट केलाय तुम्ही तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. अशा पद्धतीने मी युजर ID पासवर्ड टाकून घेतलाय. त्याच्यानंतर आपल्याला जो कॅप्चर दिसतो तो ऍज इट इज जसाच्या तसा कॅप्चर या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जिल्हा निवडायचा आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचे. लॉग इन झाल्याच्या नंतर असा इंटरफेस येईल. आता आपल्याला स्क्रोल करायचं. यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडायचे. भाषा मराठी असेल तर महसूल विभाग येतो, इंग्लिश आहे तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं निवडायचे तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिस म्हणजे महसूलच्या सेवा. या ठिकाणी तुमच्या महसूलच्या सेवा दिसतील. इन्कम सर्टिफिकेटवर क्लिक करून प्रोसीड करायचे. आता तुम्हाला असा इंटरफेस येईल. डाव्या बाजूला सर्व्हिस वरती क्लिक करायचे आणि इन्कम सर्टिफिकेट वर क्लिक करायचे. आता तुम्हाला या ठिकाणी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी दाखवले. कुठला तरी एक तुम्हाला त्यापैकी एक डॉक्युमेंट एका कॅटेगरीतला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर कंटिन्यू वर क्लिक करायचे अशा पद्धतीने. आता 3 वर्षाचा या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं आहे, पण त्यावरती बघा तुम्हाला आधारवरून माहिती फॅच करण्यासाठी तुम्हाला येस करायचंय आणि आधार क्रमांक टाकून तुम्हाला कस्टमरचा OTP यामध्ये टाकायचा आहे. तर कस्टमरचा आधार कार्ड क्रमांक मी या ठिकाणी टाकून घेतो. अशा पद्धतीने आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणं गरजेचं आहे. आता जनरेट OTP यावर क्लिक करायचं आहे. आता कस्टमरला आधारचा जो नंबर लिंक आहे त्यावरती एक 6 अंकी OTP आला असेल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर या ठिकाणी आपण OTP टाकून घेतो आणि OTP टाकून सबमिट करायचं. आता तुमची आधारवरून बऱ्यापैकी माहिती फेच झालेली आहे. तर अशा पद्धतीने आधारवरील माहिती फेच करायची. नंतर स्क्रोल करायचे. आपल्याला आधारवर बऱ्यापैकी माहिती यात ऍड्रेस नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं वय या ठिकाणी दिसेल. तुमच्या वडिलांचं नाव, जो अर्जदार आहे ज्यांच्यासाठी काढताय त्यांच्या वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचंय. अशा पद्धतीने त्यांच्या आधार कार्डवर असल्याप्रमाणे त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी मी टाकून घेतो. त्यानंतर समोर ऑटोमॅटिक मराठीमध्ये येईल. त्याच्यानंतर खाली आपल्याला त्या अर्जदाराचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी त्यांचा मोबाईल क्रमांक जो असेल तो मोबाईल क्रमांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकून झाल्याच्या नंतर जेंडर स्त्री पुरुष जे काय असतील ते या ठिकाणी निवडायचे. ईमेल ID ऑप्शनली आहे, सोडून दिलं तरी चालेल. ऑक्युपेशन मध्ये ते काय करतात तर त्यांचा उद्योग धंदा, इतर नोकरी, खाजगी व्यवसाय काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला जो काही त्यांचा व्यवसाय असेल तो व्यवसाय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. शेती करतात का काय करतात ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचे. निवडल्याच्या नंतर तुम्हाला खाली या ठिकाणी ऍप्लिकेंटचा ऍड्रेस या ठिकाणी विचारलेला आहे. तर त्यांच्या आधार कार्डवर जो असेल किंवा त्यांच्या वीज बिलावर जो असेल तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी, त्यांच्या रेशन कार्डवर असेल तो ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. कुठलाही ते ज्या ठिकाणी राहतात तो तिथला स्थानिक पत्ता तुम्हाला त्यांचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर समोर जिल्हा आहे ऑटोमॅटिक आलेला असेल,
त्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे, जिल्हा ऑटोमॅटिक आलेला आहे रजिस्ट्रेशन करताना आपण टाकलेला असल्यामुळे. त्याच्यानंतर तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. त्याच्यानंतर व्हिलेज म्हणजे त्यांचं गाव कोणतं आहे ते गाव तुम्हाला यामध्ये निवडायचंय. तर अशा पद्धतीने सर्च करायचंय. त्या तालुक्यातले सर्व गावं या ठिकाणी दाखवली जातात. अशा पद्धतीने गाव निवडायचं. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पिनकोड टाकून घ्यायचा त्यांचा. पिनकोड टाकल्याच्या नंतर पॅन कार्ड डिटेल देण्याची काही आवश्यकता नाही. या ठिकाणी स्क्रोल करतो मी, पॅन कार्ड डिटेल नाही द्यायचे तुम्हाला. या ठिकाणी आता इन्कम सर्टिफिकेट, कौटुंबिक उत्पन्न असेल तर कौटुंबिक निवडा, स्वतःचा असेल तर वैयक्तिक निवडा. आता यांचं कौटुंबिक हे त्याच्यानंतर निवडले मी. आता या ठिकाणी रिलेशन, अर्जदार जो आहे तो स्वतःसाठी हा दाखला काढतोय म्हणून मी यामध्ये स्वतः निवडणार आहे. जर तुम्ही पालक अर्ज करत असेल आणि बाळासाठी लागत असेल तर मुलगा मुलगी काय असेल ते निवडू शकता. त्यांचे डिटेल तुम्हाला टाकावे लागतील. स्वतःसाठी आहे म्हणून निवडले, ऑटोमॅटिक नाव आले. आता ह्यांचं 3 वर्षाचं उत्पन्न जे आहे आपण काढतोय ते कोणत्या व्यवसायातून उत्पन्न मिळतं, शेतीतून मिळतं, नोकरीतून मिळतं किंवा इतर मजुरीतून मिळतं. तर या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत. त्यांचं जे उत्पन्नाचा सोर्स आहे तो काय आहे त्या ठिकाणीच त्याच्या समोर तुम्हाला त्यांचं उत्पन्न या ठिकाणी टाकायचंय. तर बघू शकता या ठिकाणी तुम्हाला 11 प्रकारचे सर्व टोटल ऑप्शन दिलेले, 10 प्रकारचे सॉरी. तर तुम्ही कुठलाही जो ऑप्शन असेल ज्याच्यातनं त्यांचं उत्पन्न सोर्स आहे तो उत्पन्न सोर्स निवडा. उदाहरणार्थ इतर मजुरी असेल किंवा शेती असेल, कुठलाही तुम्हाला यातला एक ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं मागील 2 वर्ष आणि चालू वर्षाचं अशा पद्धतीनं तुम्हाला यामध्ये इन्कम त्यांचं टाकून घ्यायचंय. टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आता आपल्याला समोर जाण्यासाठी क्लिक करायचंय. इथं सांगितलं जाईल की कुठलाही बदल नंतर करता येणार नाही. ओके यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. ओके वर क्लिक केल्याच्या नंतर थोडा वेळ लागेल. बघू शकता तुमचा ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी पडलेला आहे. आता ओके करायचंय. आता डायरेक्ट आपल्याला डॉक्युमेंट अपलोडच्या पेजवरती रिडायरेक्ट करतं. त्याच्यानंतर तुम्हाला एका कॅटेगरीतलं किमान एक डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे, म्हणजे बंधनकारक आहे. तर एका कॅटेगरी मधलं एक डॉक्युमेंट निवडायचं. मी पहिलं आधार कार्ड या ठिकाणी निवडलं आणि या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करतो. डेस्कटॉपला मी एक फोल्डर सेव्ह केलेलं आहे इन्कम म्हणून. त्यामध्ये आता डॉक्युमेंट स्कॅन मी भरपूर केलेले आहेत, पण आता 2026 एप्रिलमध्ये जे बदल झाले त्यामध्ये काही ठराविक डॉक्युमेंट या ठिकाणी मागितलेत. मी आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. आता दुसरं डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं म्हणलं तरी अपलोड होत नाही. बघू शकता या ठिकाणी मी जर क्लिक करण्याचा प्रयत्न केला, जर आपल्याला दुसराही ऑप्शन द्यायचा असं जर ठरलं आणि क्लिक केलं तर डॉक्युमेंट घेत नाही. आता या ठिकाणी मी शिधापत्रिका, त्यांचं रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड करतो. अशा पद्धतीने मी त्यांचं रेशन कार्ड या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. आता दुसरं एक काहीतरी द्यायचं म्हणून मी क्लिक करून दाखवतो तुम्हाला. बघू शकता यावरती क्लिक करतो तर ऑलरेडी या कॅटेगरी मधलं एक तुम्ही निवडलेलं आहे असं दाखवतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एका कॅटेगरीतलं तुम्ही एकच डॉक्युमेंट कुठलं तरी देणं गरजेचं आहे, बाकी ऑप्शनली आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्हाला या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी अहवाल आपल्याकडे या ठिकाणी आहे म्हणून हा ऑप्शन आपण निवडतो आणि तलाठी अहवाल या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत. हा तलाठी अहवाल आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे. जर शेतकरी असेल ज्यांचा उत्पन्न दाखला काढायचा तर तुम्ही या ठिकाणी 7/12 तुमची देखील 7/12 ही या ठिकाणी अपलोड करू शकता. या ठिकाणी 7/12चा ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी 7/12 आपण अपलोड करू शकतो जर शेतकरी असाल तर. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. खाली टर्म्स आणि कंडिशनचा बॉक्स दिलेला आहे, त्यावरती आता आपल्याला क्लिक करायचंय. बघू शकता इतर कॅटेगरी, एका कॅटेगरीतलं एकच डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड केलं जाते. तर टर्म्स आणि कंडिशनच्या बॉक्सवर क्लिक करायचं आणि अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं. आता डॉक्युमेंट अपलोड होताना थोडासा वेळ तुम्हाला या ठिकाणी लागू शकतो. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होत आहेत. यशस्वीरित्या डॉक्युमेंट आपले अपलोड झालेले आहेत. फोटो वगैरे ऑटोमॅटिक त्यांच्या आधार कार्डवरला आपण OTP घेतलेला असल्यामुळे डायरेक्ट फोटो त्यांचा याच्यावरती ऑटोमॅटिक येतो. त्यानंतर डायरेक्ट कन्फर्म करायचे तुम्हाला आणि या ठिकाणी 69 रुपयाचं गव्हर्नमेंटचं जे चलन आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या बँकिंगच्या माध्यमातून, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशा स्वरूपात भरता येतं. फोन पे, गुगल पे, पेटीएम. तर त्या माध्यमातून मी UPIच्या माध्यमातून UPI वरती जातो, QR कोड काढतो आणि या ठिकाणी एक 69 रुपयाचं जे पेमेंट आहे ते
या ठिकाणी फोन पेच्या माध्यमातून मी करणार आहे. सक्सेसफुली या ठिकाणी आपलं पेमेंट झालेलं आहे, बघू शकता. थोडं थांबायचं तुम्हाला. रिसिप्ट अशा पद्धतीने जनरेट होईल. स्वतःचे असेल तर सेव्ह करून ठेवा. कस्टमरचं काढलं असेल तर या ठिकाणावरून प्रिंट करून तुम्ही कंट्रोल-P करून त्याची प्रिंट तुम्ही त्या नागरिकांना देऊ शकता. लँडस्केप मध्ये मी उभी प्रिंट करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रिंट काढून नागरिकांना देऊ शकता आणि इन्कम सर्टिफिकेटचा अर्ज व्यवस्थित करू शकता. वर्किंग 15 दिवसाचा टायमिंग असतो. 15 दिवसामध्ये हा उत्पन्नाचा दाखला तुमचा मंजूर होतो. जर काही तांत्रिक बाब असेल किंवा काही कागदपत्राची कमतरता असेल तर तसा रिवर्ट तुम्हाला येतो. तुम्हाला तो रिवर्ट परत सबमिट करण्याचा ऑप्शन दिला जातो. तर घर बसल्या तुम्ही अशा पद्धतीने बरोबर जर अर्ज भरला तर तुम्हाला घर बसल्या देखील तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तुम्हाला अर्ज करताना काही अडचणी येत असतील तेही सांगा. निश्चित आम्ही त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. ते ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे असेच वेळोवेळी नवीन अपडेट काही व्हिडिओ आम्ही टाकले तर त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतात. तर चला मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.